रामकृष्ण हरी माऊली. आज आमच्या गावामध्ये जे रामायण बसलं होतं त्या रामायणाचा आज शक्तीचा पाठ आहे. म्हणजे जेव्हा रामाला शक्ती लागते तेव्हाचा आजचा दिवस आहे. आणि जेव्हा राम वनवासाला गेले होते तो अध्याय वाचायला चालू झाल्यानंतर माझ्या गावातले लोक आणि माझे जे काही गुरुवर्य आहेत ते सुद्धा 14 दिवसांचा वनवास करण्यासाठी वनवासाला गेले होते आणि ते आज रिटर्न आले होते. त्याच्यामुळं आमच्या गावात JCBनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करायला चालू होता आणि खूप जल्लोषामध्ये आमच्या गावात हा उत्सव साजरा केला जात होता. राम लक्ष्मण सीता यांच्या पालखीची पूर्ण आमच्या गावामधून मिरवणूक काढली होती आणि मिरवणूक काढून झाल्यावर जिथे रामायण बसलंय तिथे पालखी आणून पूर्ण जल्लोषमध्ये रामनामाचा घोष केला जात होता. आणि बघा व्हिडिओमध्ये दिसतंय जे आमची 14 दिवसासाठी जी वनवासाला गेलेली माझे गुरुवर्य जी गावातले आमच्या लोक आहेत ते आली होती. भगव्या कपड्यामध्ये सगळे गेले होते आणि त्यांच्यासोबत काही कुत्री पण आमच्या गावातनं गेली होती. पूर्ण 14 दिवस ती कुत्री त्यांच्यासोबतच होती. ज्या ज्या गावी आमच्या गावातले लोक जात आहेत त्या त्या गावी ती कुत्री पण होती आणि कुत्र्यांना पण छान असा हार घालून त्यांचंही स्वागत करायला चालू होतं आणि JCBनं त्यांच्या अंगावर फुलं उधळायला चालू होती आणि पालखीची पण छान अशी मिरवणूक काढून आणली होती गावातून. बघा ही पालखी आहे आणि आमच्या गावातल्या ज्या काही बायका आहेत त्या पूजेचं ताट घेऊन पालखीच्या पाठीमागं चालत होत्या. कारण ज्या वेळेस पालखी जाग्याला ठेवतील त्यावेळेस पालखीची पूजा करायची होती आणि तिथून पुढं पोथी वाचायला स्टार्ट करायचं होतं. त्याच्यामुळं आधीच आमच्या गावातल्या बायकांनी पूजेचं ताट तयार केलं होतं आणि नंतर आरती केली आणि पोथी वाचायला स्टार्ट केली होती. पूर्ण रात्र झाली होती आणि आमच्या गावातले सगळे लोक पोथी ऐकण्यासाठी जी शक्तीचा आमच्या गावात कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी आले होते. आणि ही बघा अशी शक्ती चालू झाली होती. आणि विशेष म्हणजे जे 14 दिवस आमच्या गावातली लोक वनवासाला गेली होती त्यांच्या ज्या बायका आहेत त्यांच्यासाठी पूजेचं ताट घेऊन आल्या होत्या. त्यांना पण रातभर उभं राहून पूर्ण रात काढायची होती. जसं की जे 14 दिवसासाठी वनवासाला गेले त्यांना पण पूर्ण रात उभं राहून काढायची होती. आणि आमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी रामायण पाळलं होतं. कोणी चप्पल पाळली होती तर कोणी 14 दिवसाचे उपवास पण केले होते. 14 दिवसाचा उपवास म्हणजे जेव्हा श्रीराम वनवासाला गेले होते 14 वर्ष जे वनवासाला गेले होते तेव्हा त्यांनी जसं कच्चं अन्न खाल्लं होतं तसंच आमच्या गावातल्या लोकांनीही कच्चा शाबू, कच्चे शेंगदाणे आणि फळांवर फक्त उपवास केला होता. हा जे माझे गुरुवर्य आहेत म्हणजे आमच्या गावातली जी लोक आहेत ती इथं उभारली होती बघा. कारण त्यांनी जी 14 दिवसांचा वनवास केला होता आणि बिनचप्पलचा वनवास होता तो न चप्पल घालता गेले होते आणि ते उभारले होते तिथं. त्यांना पूर्ण आजची रात्र अशी उभं राहूनच काढायची होती. आणि जे आमच्या गावातले लोक शक्ती ऐकण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी चहाची सोय केली होती. कारण पूर्ण रात्र त्यांना पण जागायचं होतं आणि शक्ती ऐकायची होती. त्यासाठी सगळ्यांना चहा देण्यात येत होता. आणि मी जिथं बसले होते तिथं 2 आजी होत्या माझ्यासमोर आणि ह्या आजी एकमेकांना त्यांचं काही काही गप्पा सांगून अशा बोलत होत्या. आणि त्यातली एक आजी सांगत होती की आधी त्यांनी 11 शक्ती पूर्ण ऐकल्यात आणि ही त्यांची 12वी शक्ती आहे. म्हणजे 12वी शक्ती आता त्यांची कंप्लीट होणार होती. आणि ही पोथी ऐकण्यासाठी बाहेरच्या गावातून पण खूप लोक आली होती. पोथी वाचताना जेव्हा श्लोक येतात त्यावेळेस कोणीतरी एक असा श्लोक वाचायचा आणि दुसरा कोणीतरी त्याचा मराठीत अर्थ सांगायचा. थोडक्यात म्हणजे जेव्हा भगवद्गीतेत आपण अध्याय वाचतो तसंच सेम रामायणात पण केलं जातं. आणि जसं भगवद्गीतेत श्लोक येतात तसंच रामायणात पण अध्याय असतात, श्लोक असतात. तसंच चालू होतं. एखादा कोणीतरी एक श्लोक सांगायचा आणि दुसरा त्या श्लोकाचा मराठीत अर्थ सांगायचा. आणि तसंच श्लोक वाचण्यासाठी बाहेरच्या गावातील लोकांनी पण आमच्या गावामध्ये येऊन सहभाग घेतला होता आणि त्यांची नावं श्लोक वाचण्यासाठी दिली होती. रामायणामध्ये रामाची मदत जसं हनुमान करत होतं तसंच आमच्या गावामध्ये देखील कोणाला तरी हनुमान बनवलं होतं. आणि शक्तीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने चालू होता. ऐकायलाही खूप छान वाटत होतं. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण नंतर गर्दी खूप वाढली होती. पोथी वाचताना अचानक पाऊस आला होता त्याच्यामुळं सगळ्यांची धावपळ उडली होती. पण जी पोथी वाचत आहे त्यांच्यासाठी सेपरेट सोय केली होती आणि त्यांना तो पाऊस लागला नाही. आणि अशा प्रकारे जो आमच्या गावामध्ये शक्तीचा कार्यक्रम ठेवला होता तो यशस्वीरित्या जल्लोषामध्ये पार पडला. आणि शक्ती संपल्यानंतर प्रसाद देखील बनवला होता आणि शक्ती झाल्यावर तो प्रसाद सर्वांना दिला होता.